भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी काही दिवसापूर्वी मंद्रुपचे ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा मंदिरात आगामी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती। त्याच अनुषंगाने त्यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी गावभेट दौऱ्यास प्रारंभ केला आहे। या दौऱ्याची सुरुवात विकास संवाद यात्रेच्या माध्यमातून हत्तूर येथे सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हत्तूरचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिरात श्री सोमेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन तेथून विकास संवाद यात्रेस प्रारंभ केला। हत्तूरच्या ग्रामस्थ मंडळीकडून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। हत्तूर, वडगवा, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, अकोले, मंद्रुप, गुंजेगाव, वडापूर, अंतोळी या गावातील ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन विकास संवाद यात्रेचा प्रारंभ केलेला होता। याचवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांचा वरील गावातील ग्रामस्थ मंडळीकडून यथोचित सत्कारही करण्यात आला। वडगवाळ, मनगोळी, गावडेवाडी, अकोले, मंद्रुप, गुंजेगाव, वडापूर, अंतोळी आणि शेवटी 8 वाजण्याच्या सुमारास कंदलगाव येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर मंदिरात महाआरती करून विकास संवाद यात्रेची सांगता झाली। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांचा विकास संवाद यात्रेस वरील सर्व गावातील ग्रामस्थ मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। कंदलगाव येथील विकास संवाद यात्रेच्या कॉर्नर बैठकीत जाहीर सभेचे स्वरूप आलेले होते। मळसिद्ध मुगळे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है असा नारा विकास संवाद यात्रेच्या गावातील ग्रामस्थ मंडळीकडून देण्यात आला होता। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांच्या विकास संवाद यात्रेस वरील गावातील आजी, माजी, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मंडळी आपली उपस्थिती दर्शवली होती। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांच्या विकास संवाद यात्रेमुळे भाजपासह अन्य राजकीय पक्षांना त्याचबरोबर विद्यमान आमदारांना धोक्याची घंटा असल्याचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सध्या चर्चेला उधाण आलं आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। भारतीय जनता पार्टीला तिकीट मागण्याच्या संदर्भात मी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये विकास संवाद यात्रेस आज सुक्षेत्र तीर्थक्षेत्र हत्तूर या ठिकाणी सोमेश्वर महाराज व बनसिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी नारळ वाढून आज या विकास संवाद यात्रेचा प्रारंभ केलेला आहे। आणि दिवसभर आज हत्तूर, वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, अकोले, मंद्रुप, गुंजेगाव, अंतरोळी, वडापूर आणि संध्याकाळी कंदलगाव या ठिकाणी ग्रामदैवत केदारेश्वर महाराजांच्या चरणी नारळ वाढून माझ्या आजच्या म्हणजे विकास संवाद यात्रेचं शेवट त्या ठिकाणी होणार आहे। ज्या गावात जातो त्या गावामध्ये प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे। दबक्या आवाजात का होईना लोक म्हणत असतात की भारतीय जनता पार्टीचं तिकीट दक्षिण सोलापूर तालुक्यातील या भूमिपुत्राला मिळाला पाहिजे। हत्तूरमध्ये मी गेलो, हत्तूरमधले देखील लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला। काही ठिकाणी लोकांवरती प्रेशर असते, दबाव असते, परंतु लोक ती गोष्ट ओपनली जरी नाही बोलून दाखवत असेल तरी मला प्रत्यक्ष ऑफिसमध्ये बोलून, घरामध्ये बोलून सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहे। आणि या माध्यमातून वरिष्ठांना जनता देखील म्हणजे प्रत्येक गावातील जनता देखील आता हत्तूरमधले देखील जनता सांगितलं की आम्ही देखील वरिष्ठांपर्यंत भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मळसिद्ध मुगळे यांना मिळावं या प्रकारचे आशय पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही पिऊन पाठवणार आहे। तर लोकांचं एकंदरीत पाहिलं गेलं असता आज विकास संवाद यात्रा प्रारंभ झालेला आहे। तर आपण दक्षिण सोलापूर तालुका संपूर्ण आणि उत्तर मधले 11 गावं आणि शहरातील 8 प्रभाग या ठिकाणी या विकास संवाद यात्रेच्या माध्यमातून सर्व जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी फिरणार।